नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ ऑडिटिंग याचा अभ्यास केला. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्राम जो TY.BCom ला देखील तुम्ही शिकलेला आहात. इंट्रोडक्शन. An audit program is nothing but a list of examination and verification step to be applied set outside is such a way there the interrelationship of one step to another is clearly shown and designed on the basis of an appraisal of the accounting record of the client. Before commencing audit, the auditor outlines the whole procedure of the audit from beginning till the completion, from the preliminary stage of the audit till the finalization of audit report, and his signature thereon. लेखा परीक्षण कार्यक्रम. ऑडिटरलाच लेखा परीक्षक असं म्हणतात. ऑडिट प्रोग्राम म्हणजे लेखा परीक्षण प्रोग्राम. एक लेखा परीक्षण दुसऱ्या टप्प्यात जाताना परस्पर संबंधामध्ये स्पष्टपणे दर्शवल्या जाणाऱ्या परीक्षणाची यादी आणि अंमलबजावणी पडताळणी करण्याच्या पद्धतीला आपण ऑडिट प्रोग्राम असं आपण म्हणतो. यामध्ये जे ग्राहक आहे या ग्राहकांच्या माध्यमातून लेखा परीक्षण सुरू करण्यापूर्वी ऑडिटच्या प्रारंभिक टप्प्यापासून लेखा परीक्षण अंतिम टप्प्यात आणि त्यावरील स्वाक्षऱ्या पूर्ण होईपर्यंत लेखा परीक्षणाची संपूर्ण प्रक्रिया यामध्ये असते. म्हणून ऑडिट प्रोग्राम म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या उपक्रमाच्या आर्थिक स्टेटमेंटबद्दल मतं मिळवण्यासाठी प्रक्रियेची रूपरेषा आखली जाते. ऑडिट प्रोग्राम साधारणपणे ऑडिट नोटबुकमध्ये असतो आणि ऑडिट प्रोग्राम जो आहे असं म्हटलं जातं की तो ऑडिट प्रोग्राम हा ब्लॅक अँड व्हाईट असतो. त्याचबरोबर ISL च्या माध्यमातून किंवा ज्याला आपण AAS असं आपण म्हणतो, यामध्ये ऑडिट जे नियोजन असं सुचवतं की लेखा परीक्षकाने लेखापरीक्षक कार्यक्रम तयार करावा की जेणेकरून लेखा परीक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यपद्धती निश्चित करता येतील. त्यासाठी एक ऑडिट प्रोग्राम यामध्ये तयार करावा. ऑडिट प्रोग्राम इज जनरली कंडक्टेड इन द ऑडिट नोटबुक अँड इनव्हॅरिएबिलिटी इन द ब्लॅक अँड व्हाईट. AAS नुसार ऑडिट प्लॅनिंग issued by the ICAI suggests that the auditor should prepare a written audit program setting forth the procedure that are needed to implement the audit plan. One audit program is prepared a particular audit. म्हणजे AAS नुसार ऑडिटचं जे नियोजन आहे हे ICAI सजेस्ट केलेलं आहे आणि यानुसार ऑडिट प्रोग्राम बनवत असताना यामध्ये विशिष्ट जी कार्यपद्धती आहे ती निश्चित केली जाते आणि त्यासाठी एक ऑडिट प्रोग्राम तयार केला जातो.
यानंतर पुढे meaning of audit program. An audit program is a detailed plan of work prepared by the auditor for the supervision and control of his assistant before actually beginning the audit. Hence, an audit program is a systematic, detailed and written plan of the audit techniques to be adopted on the basis of which the auditor and his staff proceed with their auditing work. ऑडिट प्रोग्राम जो आहे याला आपण लेखापरीक्षणाद्वारे पर्यवेक्षणासाठी आणि त्याच्या सहाय्यकांच्या नियंत्रणासाठी तयार केलेल्या कामाची तपशीलवार योजना असते. बघा, ऑडिट प्रोग्राम म्हणजे जो लेखापरीक्षक जो आहे, ऑडिटर जो आहे, हा त्याच्या पर्यवेक्षणासाठी आणि त्याच्या सहाय्यकांच्या नियंत्रणासाठी तयार केलेल्या कामाची तपशीलवार योजना आहे. जेव्हा बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंटचं सुपरविजन केलं जातं तेव्हा ऑडिटर बरोबर त्याचे असिस्टंट जे असतात ते देखील त्याला मदत करत असतात. यांच्या कामाचं जे नियोजन आहे याचा तपशीलवार योजना प्रत्यक्ष ऑडिट सुरू करण्यापूर्वी म्हणून अगोदर ही योजना जी आहे ही तयार केली जाते. ऑडिट प्रोग्राम ही अंमलबजावणीच्या अंकेशन तंत्राची एक पद्धतशीर, तपशीलवार आणि लेखी योजना आहे. त्याच्या आधारे लेखापरीक्षक आणि त्याचे कर्मचारी त्यांचे ऑडिटिंग काम पुढे सुरू करतात. The main objective of preparing an audit plan is to maintain a link between the various tasks involved in the audit work. ऑडिट योजना तयार करण्याचं मुख्य जे उद्दिष्ट आहे, ऑडिटच्या कामामधील जे विविध जे लोक आहेत, जे काम करणार आहे, या लोकांची एक शिस्तबद्धची योजना आहे ही यामध्ये तयार केली जाते. म्हणजे ऑडिट जे आहे या ऑडिटच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की ऑडिट प्रोग्राम हा काय असतो, की ऑडिटर जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये बुक्स ऑफ अकाउंट चेक करण्यासाठी जातो तेव्हा त्याच्याबरोबर त्याची टीम देखील असते. कारण की बुक्स ऑफ अकाउंट चेक करणं हे एकट्या व्यक्तीचं काम नाही. यासाठी ऑडिटरने तयार केलेली जी काही अंमलबजावणी आहे, तंत्रशीर तपशीलवार जी योजना आहे त्याला आपण ऑडिट प्रोग्राम असं आपण म्हणतो. पुढे बघूया डेफिनेशन. पहिली डेफिनेशन आहे हॉवर्ड सेटलर यांची. An audit program is an outline of all procedure to be followed in order to arrive to an option concerning the client financial statement. An audit program is an outline of all audit procedure to be followed in order to arrive at an option concerning the client and financial statement. ऑडिट प्रोग्राम जो आहे ग्राहकांच्या आर्थिक स्टेटमेंटला देणारे जे काही विभिन्न प्रकारचे जे काही पर्याय आहे यासाठी एक वेगळ्या प्रकारचं जे स्टेटमेंट आहे हे बनवण्यासाठी ऑडिट प्रोग्राम सर्व प्रकारची जी रूपरेषा आहे हा तयार करत असतो. दुसरी व्याख्या आहे W. Binks. An audit program is a detailed plan of the auditing work to be performed, specifying the procedure to be followed in verification of each item in the financial statement and giving the estimate time required. आर्थिक लेखा परीक्षणातील प्रत्येक वस्तूंची पडताळणी करून प्रक्रियेचा अवलंब केला जाईल आणि अंदाज बांधण्यासाठी आवश्यक असणारा अंदाज घेऊन
ऑडिट प्रोग्राम हा परिपूर्ण करण्याच्या ऑडिटिंगच्या कामाची एक विस्तृत योजना आहे, असं डब्ल्यू बिंग्स यांच्या डेफिनेशन्समधून लक्षात येतं. त्यानंतर अजून एक डेफिनेशन विस्तृतपणे आपल्याला माहिती देते किंवा एकदम सोपी व्याख्या. An audit program is a flexible, planned procedure of examination. An audit program is a flexible, planned procedure of examination. ऑडिट प्रोग्राम ही एक लवचिक आणि नियोजित प्रक्रिया आहे. एकदम सिंपल व्याख्या. अजून थोडीशी विस्तृत व्याख्या. In order to bring in uniformity and to ensure that all that which needs to be done has been done, it become necessary to prepare a program. एक समान कार्यक्रम करण्यासाठी किंवा एक समान काम आणण्यासाठी आणि त्याचबरोबर कामामध्ये एक सूत्रता निर्माण करण्यासाठी ऑडिट प्रोग्राम जो आहे आवश्यक सर्व घटकांचा विचार करून तयार केला जातो. In the program, the clerk responsible for a particular part of the work signs against the same upon completion. In this manner, the employee can also get information about the process of work and all still incomplete. कार्यक्रम कामाच्या विशिष्ट भागासाठी जो जबाबदार जो लिपिक असतो हा काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या प्रगतीबद्दल विभिन्न प्रकारची जी माहिती जी आहे तिचं प्रोग्रेस काय झालेला आहे हे विभिन्न विशिष्ट प्रकारच्या स्किलच्या माध्यमातून जो क्लर्क आहे हा क्लर्क तयार करत असतो. त्यानंतर पुढील भाग आपला आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्रोग्राम. पहिलं म्हटलं आपण स्पेसिफिक फ्रेमवर्क. Preparing a specific framework for the audit work so that it is possible to complete the audit work within the specific period. लेखापरीक्षण कार्यासाठी विशिष्ट चौकट तयार करणे जेणेकरून विशिष्ट कालावधीत ऑडिटचे काम पूर्ण करणे शक्य होईल. Preparing a specific framework for the audit work so that it is possible to complete to audit work within the specific period. Second, division of work among the assistants so that each person is aware of what he is supposed to do. सहाय्यकांचे काम विभागणी करून जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्यांचं विभिन्न प्रकारचं जे काम आहे याची जाणीव असेल आणि कर्मचाऱ्यांना केलेल्या प्रगतीची देखील त्यांना जाणीव होईल. तिसरा ऑब्जेक्ट आहे बीइंग अवेअर ऑफ द प्रोग्रेस ऑफ वर्क डन बाय एम्प्लॉईज. वरती सुद्धा सांगितलंय की जो कर्मचारी जो वर्ग जो आहे यांच्या कामाची किती प्रगती झालेली आहे याचा अभ्यास करणे. 4 ऑब्जेक्ट रिप्लेसिंग एम्प्लॉई. इन केस ऑफ एनी एम्प्लॉई लिव्स ड्युरिंग द ऑडिट द असाइनिंग द सेम वर्क टू द पर्सन रिप्लेसिंग हिम. ऑडिटच्या दरम्यान एखादा कर्मचारी जर काम सोडून गेला किंवा काही कामामध्ये त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आला तर त्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला काम सोपवण्याची जी व्यवस्था जी आहे ही देखील ऑडिट प्रोग्रामच्या माध्यमातून तयार करून ठेवणे. 5वा ऑब्जेक्ट आहे रिमूव्हिंग द पॉसिबिलिटी ऑफ एनी वर्क बीइंग लेफ्ट आउट. यामध्ये कोणतेही काम करण्याची शक्यता ही दूर करणं. म्हणजे नेमकं काय की कुठलंही जे काम आहे या कामामध्ये कुठल्याही प्रकारची चूक जी आहे ही होण्याची शक्यता दूर करणं. 6वा ऑब्जेक्टिव्ह आहे फ्रिंगिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एम्प्लॉई.
प्रत्येक प्रकारचे जो कर्मचारी जो आहे याच्यावर विशिष्ट कामाची जबाबदारी टाकणं हे ऑब्जेक्टिव्ह प्रोग्रामचे वैशिष्ट्य आहेत. पुढचा भाग आपला आहे टाइप्स ऑफ ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्राम आर ऑफ द फॉलोइंग 2 काइंड्स. पहिला प्रोग्राम आहे स्टँडर्ड प्रोग्राम. An audit program based on a standard format is known as a standard auditing program. ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो किंवा त्याला आपण मराठीमध्ये मानक शब्द आहे. मानक स्वरूपावर आधारित ऑडिट प्रोग्राम हे एक मानक ऑडिटपासून तयार केलेले एक प्रोग्राम म्हणून ओळखला जातो. This document is used informally in all audit and there is no need for the auditor to prepare a separate audit program for each audit. यामध्ये ऑडिटच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे दस्तऐवज आहे या दस्तऐवजांमध्ये युनिव्हर्सलपणा किंवा एकसारखेपणा आणणं त्याला पण इनफॉर्मली असं आपण म्हणतो. त्याचबरोबर प्रत्येक ऑडिटसाठी स्वतंत्र ऑडिट प्रोग्राम तयार करण्याची ऑडिटरला गरज भासू नये यासाठी हा स्टँडर्ड प्रोग्राम तयार केला जातो. Such a program is also referred to as a find a predetermined or planned program. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून किंवा ऑडिटरच्या प्रोग्रामच्या माध्यमातून जो काही ऑडिट जो प्रीडिटरमाइंड जो रिपोर्ट जो तयार केला जाणार आहे दंड किंवा पूर्वनिर्धारित किंवा नियमित प्रोग्राम म्हणून याला आपण संबोधलं जातं. Such a program may be suitably modified in order to accommodate the specific problem of particular बिझनेस. एखाद्या विशिष्ट व्यवसायाच्या विशिष्ट समस्यांना सामावून घेण्यासाठी अशा प्रोग्राममध्ये योग्य ते बदल केले जाऊ शकतात. स्टँडर्ड प्रोग्राम जो आहे ह्या स्टँडर्ड प्रोग्रामच्या माध्यमातून ऑडिटर जो आहे विशिष्ट प्रकारची एक मानक समोर ठेवून स्टँडर्ड समोर ठेवून सर्व कामे व्यवस्थितपणे एका दोरीमध्ये पार पाडली जातील या पद्धतीनं बनवण्यासाठी जो ऑडिट प्रोग्राम आहे हा तयार केला जातो. सेकंड प्रोग्राम आहे टेलर मेड प्रोग्राम. अ टेलर मेड प्रोग्राम इज वन विच इज प्रिपेअर्ड सेपरेटली फॉर each organization, keeping in mind the nature of business, nature of transaction, method of accounting, efficiency of internal control, etc. Such a program is more practical and flexible as compared to the standard program. Tailor-made program is one which prepared separately for each organization, keeping in mind the nature of business, nature of transaction, method of accounting, efficiency of internal control, etc. Such a program is more practical and flexible as complete standard program. टेलर मेड जो प्रोग्राम जो आहे प्रत्येक व्यवसायाचं स्वरूप, हिशोब करण्याची पद्धत, अंतर्गत नियंत्रणाची कार्यक्षमता इत्यादी लक्षात घेऊन प्रत्येक संस्थेसाठी स्वतंत्रपणे तयार केलेला कार्यक्रम असतो. असा कार्यक्रम अधिक व्यावहारिक आणि लवचिक मानकांच्या माध्यमातून हा जो प्रोग्राम जो आहे हा यामध्ये तयार केला जातो. म्हणजे ऑडिट प्रोग्रामच्या जो टेलरमेड जो प्रोग्राम आहे तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येक बिझनेससाठी वेगवेगळा असतो. व्यवसायाचं नॅचर काय आहे, बिझनेस नॅचर ऑफ ट्रान्झॅक्शनचं स्वरूप काय आहे, मेथड ऑफ अकाउंटिंग कोणती मेथड वापरली जाते, एफिशियन्सी ऑफ इंटरनल कंट्रोलची एफिशियन्सी किती आहे. Such program is more practical and flexible compared to standard program. जेणेकरून या प्रोग्रामच्या माध्यमातून
जो प्रोग्राम आहे हा जास्त प्रॅक्टिकल आणि फ्लेक्झिबल होईल यासाठीचा प्रयत्न ह्या टेलर मेड जो प्रोग्राम आहे यामध्ये केला जातो. यानंतर पुढील जो भाग आहे हा पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद.